हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज खूप दिवसानंतर मिनी ब्लॉग काढते आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल हॅपी महाशिवरात्री. खूप जणांना तर महाशिवरात्रीचं महत्त्व माहीतच असेल, पण असो, याच दिवशी सगळ्यात पहिली लव्ह मॅरेज झाली होती. तुम्हाला माहीत असेल, पण तरी म्हणलं नॉलेज प्रोव्हाइड करा, त्यामुळे सांगितलं. मग मंदिरात गेलो, पूजा वगैरे केली आणि मी लिटरली 108 बेल आणि 108 फूल वाहिले. कारण की देवाचं कॉन्सन्ट्रेशन जरा थोडंसं माझ्यावरचं दुसरीकडे गेले, मला असं वाटते. कारण काही होणारे कामं होतच नाही आहेत. म्हणलं चला आज जरा देवाला प्रसन्न करावं, स्वतःलाही प्रसन्न करावं. आणि मग सगळंच प्रसन्न झालं तर ठीक आहे, नाही झालं तरी पण ठीक आहे. आणि एक फ्रीची ॲडवाईज आहे तुम्हाला गाईज, मंदिरात जात जा. कारण की आजकाल मंदिरात ना प्रसादासोबत वह्यासुद्धा वाटप होत आहेत. तुम्हाला हसू येत असेल ना माझं बोलण्याचं, असं काही नाही, खरंच मला भेटली आहे म्हणून सांगते आहे. फ्रीची ॲडवाईज आहे, घ्या, घेऊ वाटली तर, नाही तर सोडून द्या. त्याच्यानंतर मग मस्त आम्ही आरती केली. आणि आरतीमध्ये माझ्याकडे एक इम्पॉर्टंट काम आलं होतं, ते म्हणजे घंटी वाजवणं. आणि असले काम करायला मला खूप आवडतं, घंटी वाजवणं, प्रसाद घ्यायला जाणं किंवा प्रसाद वाटणे, त्याचसोबत नारळ फोडणे. या गोष्टी मला आवडतात आणि मी ते नित्यनेमानं करत असते. मग आरती वगैरे झाली, त्याच्यानंतर मग आम्ही घरी जाणार होतो. कारण की आम्हाला घरी जाऊन पंचपक्वान्नांचा फराळ बनवायचा होता. तुम्हाला दिसेलच समोर की मी का म्हणते आहे पंचपक्वान्नांचा फराळ. कारण की ना, आपण जेवायला कमी बनवतो डेली, पण ना जेव्हा महाशिवरात्री असेल, एकादशी असेल ना, त्यावेळेस आपण फराळाचं मात्र खूप बनवतो. आणि मग मस्त मी 11वा अध्याय वाचला. त्याच्यानंतर मग साबुदाणा वगैरे बनवला आणि फराळ केला. आणि मला नक्की सांगा की असं का करतात की उपवासाच्या दिवशी खूप जास्त फराळाचं बनवतात? नक्की कमेंटमध्ये सांगा.